नमस्कार, मी आसावरी। तर आज आपण आहोत औरंगाबाद स्टुडिओमध्ये आणि आमच्या बरोबर आहेत डॉक्टर तुकाराम आवटे यांचं। कार्यक्रमाला पुढे नेऊया। तर माझा असा प्रश्न आहे की औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेच्या दृष्टीने हृदयविकाराचं निदान आणि व्यवस्थापन यात अद्ययावत प्रगती काय आहे आणि रोबोटिक सर्जरी प्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुद्धा यात काही भूमिका आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की तंत्रज्ञान हे खूप झपाट्याने वेगाने वाढत चाललं आहे आणि याचा फायदा विविध क्षेत्राप्रमाणे हृदयरोगाच्या आजारामध्ये निदान आणि उपचार करण्यामध्ये नक्कीच होत आहे। सर्वप्रथम आपण बघूया की औषधे। आता सध्या आपल्याकडे तंत्रज्ञानाने बरीचशी नवीन औषधे उपलब्ध झाली आहे। जसे उदाहरणार्थ ब्लड पतळ करण्याच्या गोळ्या असतात जे आपण पोस्ट अँजिओप्लास्टी वापरतो। बरेचसे नवीन मॉलिक्यूल अवेलेबल झाले, उदाहरणार्थ टिकाग्लेलॉर। ह्या नवीन गोळ्यामुळे पेशंटला परत अटॅक येणे किंवा परत स्टेन ब्लॉक होणे किंवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे। दुसरे रुग्ण असतात हार्ट फेल्युअर, ज्यांचं पंपिंग फंक्शन कमी असते, ज्यांना खूप दम लागतो। अशा रुग्णांसाठी नवीन औषध अवेलेबल झाले आहेत अर्नी। बेसिकली ते व्हाल्सॅक्टन आणि सॅक्रोबॅक्टेरिल ह्या मॉलिक्यूलचं कॉम्बिनेशन आहे। ह्या गोळ्यांमुळे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये दम लागण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। तिसरी नवीन औषध आहेत SGLT2 इनहिबिटर्स, जे आपण मधुमेह रुग्णांसाठी वापरतो। परंतु मधुमेह रुग्णांसोबत ही औषधे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांना सुद्धा खूप फायदेशीर आहेत। दुसरी गोष्ट आपण तपासण्याबद्दल विचार करू। आपल्याकडे आपल्याला सर्व सांगितल्याप्रमाणे ECG, 2D टेस्ट ह्या सगळ्या तपासण्या पूर्वीपासून अवेलेबल आहेत। परंतु आता नवीन तंत्रज्ञानामुळे बऱ्याचशा नवीन तपासण्या अवेलेबल झाल्या आहेत। उदाहरणार्थ स्टेज थॅलियम स्कॅन, पेट स्कॅन, ज्याच्यामध्ये आपण रुग्णांचे ब्लॉकेज असताना अँजिओप्लास्टीची गरज आहे का हे आपण अचूक सांगू शकतो। दुसरं आपलं शस्त्रक्रिया। शस्त्रक्रियामध्ये पूर्वी जर पेशंटला हृदयाचे झडपांचे आजार असतील तर ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नव्हता। परंतु आता नवीन तंत्रज्ञानामुळे ज्या लोकांना हृदयाच्या झडपांचे आजार आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एओर्टिक वॉलचा आजार आहे, अशा लोकांना आपण पायाच्या नसामार्फत दुर्बीणद्वारे एओर्टिक अँजिओप्लास्टी करू शकतो, ज्याला आपण ट्रान्सक्युटेनस परक्युटेनस एओर्टिक अँजिओप्लास्टी असे म्हणतो। तसेच आपण जर विचार केला की रोबोटिक, तर आता भारतामध्ये सुद्धा रोबोटिक अँजिओप्लास्टी अवेलेबल झाली आहे, ज्याने रोबोट मार्फत आपण अँजिओप्लास्टी करतो, जो अचूक असते। तसेच आपण विचार केला आर्टिफिशियल इंटेलिजन्स। बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचं काम करत आहे। हृदयरोगामध्ये सुद्धा निदान आणि उपचार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप महत्त्वाचे आहे आणि भविष्यामध्ये याचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे।